राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी आजपासून जुन्या पेन्शन योजनेसाठी संप पुकारला आहे। जुनी पेन्शन योजना लागू करा आणि कंत्राटीकरण बंद करा असं त्यांचं म्हणणं आहे। मी सध्या मुंबईच्या जे रुग्णालय येथे आणि आपल्यासोबत काही कर्मचारी आहेत, आपण त्यांची प्रतिक्रिया जाणून घ्या। सर, आपण संप पुकारला आहे, काय सांगाल? ह्याच्या अगोदर 7 दिवसाचा संप आम्ही या ठिकाणी केला होता। शासनाने आम्हाला या ठिकाणी आश्वासन दिलं होतं की तुमची जुनी पेन्शन लागू करतो, नोकर भरती चालू करतो, खाजगीकरण या ठिकाणी रद्द करू, अशा प्रकारचं या ठिकाणी सरकारने आम्हाला त्या संप मागे घेतल्यानंतर त्या ठिकाणी तुमचे JR काढून आश्वासने दिले होते। परंतु बराचसा कालावधी गेला, सरकार या ठिकाणी दुर्लक्ष करायला लागले, त्या आमच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करायला लागले। सरकारला आम्ही या ठिकाणी 20 ते 25 दिवसापासून सांगतोय की बाबा आमच्या मागणीकडे लक्ष द्या, ना तर अन्यथा आम्ही संप पुकारू। परंतु सरकारच्या हलगर्जीपणामुळे, सरकारने दुर्लक्ष केल्यामुळे, त्यांनी या ठिकाणी लक्ष न दिल्यामुळे आज 17 लाख महाराष्ट्रातल्या सर्व कर्मचाऱ्यांना या जुनी पेन्शन लागू करण्यासाठी, नोकर भरती करण्यासाठी, खाजगीकरण रद्द करण्यासाठी, कर्मचाऱ्यांचं खाजगीकरण जे आहे ते रद्द करण्यासाठी या ठिकाणी बेमुदत संप करावा लागला। सर, आपण संप पुकारला, पण मात्र जे रुग्ण येतात हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर देखील याचा परिणाम होणार आहे। तर याचा उपाययोजना आपण काही केली आहे? कारण आपण कर्मचारी आहेत, तर लोकांवर फटका याचा पडू नये म्हणून आपण काय उपाययोजना केली आहे? आम्ही रुग्णसेवक आहेत, आम्हाला कुठेही वाटत नाहीये की रुग्णांना आमच्यापासून त्रास हो। तर आम्ही या ठिकाणी कोविड पासून अनेक संकट आली, परंतु रुग्णसेवा आम्ही कधीच बंद केलेली नाही आहेत। आम्हाला या ठिकाणी कोविड मध्ये सुद्धा शासनाने फसवलेले आहेत, आमचे कर्मचारी मृत्युमुखी पावलेले आहेत। कोविडमध्ये 50 लाखाचा विमा कवच देतो बोलले, अद्याप एकाही कर्मचाऱ्यांना नाही मिळाला। तरी सुद्धा आम्ही रुग्णसेवा खंडित कधीच केलेली नाही आहे आणि याही पुढे करणार नाहीत। परंतु आता जे झालंय ते शासनाने आम्हाला भाग पाडलेला आहे रुग्ण या ठिकाणी संप करण्याचा, आमची कुठची इच्छा नसावी। आपल्यासोबत बोलण्यासाठी अजून कर्मचारी आहेत, आपण त्यांची देखील प्रतिक्रिया जाणून घ्या। सर, RBI ने असं म्हटलंय की जर जुनी पेन्शन योजना लागू केली तर विकास कामांसाठी पैसेच राहणार नाही। सर, राजस्थान, छत्तीसगड आणि तेलंगणा ह्या राज्यामध्ये सुरळीतपणे पेन्शन सेवा ही सुरू आहे, बरोबर। आपला हा प्रगतशील महाराष्ट्र आहे, ह्या महाराष्ट्रामध्ये अनेक प्रकल्प चाललेले असतात, एवढा पैसा त्यांच्याकडे, मग ह्या शासनाला ही पेन्शन देताना आमच्यासाठीच काय हे म्हणजे दुरुपयोग करावा की हे जे वर्षानुवर्ष आम्हाला फसगत चालली आहे, कर्मचारी तसेच काही जण तर 2-3 वर्षामध्येच परमनंट होऊन हे रिटायर झालेले, त्यांना आज खूप त्यांची परिस्थिती बिकट आहे। तरी या लवकरात लवकर शासनाने पेन्शनचा हा विषय काळजीपूर्वक हाताळा ही नम्र विनंती सर। तर लवकरच लवकर जो आहे तो शासनाने आमची जी मागणी आहे ते लवकरात लवकर पूर्ण करा आणि याच्याकडे लक्ष द्या असं कर्मचाऱ्यांचा म्हणणं आहे। दॅरन मिरांडा, जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई।